सहस्रामाचा वाटपाये सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव मग त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनी जनयोगी समाधीने ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता गोस्वामी अवधूता आरंभो वाळीता हरी चिंता जय देव सभायाभ्यंतरी 2 वर्ष सगळीच मठ मंदिरं सगळी बंद होती, पण आता स्वामींच्या कृपेने सगळीकडे आता उत्सवाला मठ मंदिरं सगळी उघडी झालेली आहेत. तर त्याच्यामुळे आता आपल्या इथे हा पहिल्यांदाच उत्सव होतो आहे आणि आता आपण तो खूप छान प्रकारे दरवर्षी करतो तसा करू. किराणा मालाचं सामान तुम्ही बघायचं आणि सामान यादी त्यांना दिल्याशिवाय ते काय तुम्हाला देणार आणि तुम्ही त्यांच्याकडनं यादी मागून घ्या. त्याच्यामुळे काय काय वस्तू तुम्हाला हव्या त्या घ्या आणि लोक एकूण प्रसाद जेवायची व्यवस्था तुम्ही करा. कुठं लोकांना काय बसवायचं कोणा सामान आलेलं तुम्ही कुठं ठेवायचं याची व्यवस्था तुम्ही करा. त्यांच्याकडनं यादी आणि त्यांना साखर वगैरे आपल्याला काय लागते चिवडा आणि लाडूसाठी लागते ते घेऊ त्यांच्याकडनं यादी तयार करू आपण हां. आणि मग त्यांना सांगू की आम्हाला ही अशाशी यादी हो द्या म्हणून. चालेल चालेल आणि आले गेलेल्या लोकांची व्यवस्था तुम्ही बघायची. उन्हाळ्याचे दिवस आहेत, भक्तगण पाया पडायला येतील आणि तहानलेले पण असतील सगळेजण. त्यामुळे आपण काय करू, सगळ्यांना पाणी व्यवस्थित मिळावं म्हणून टँकरची सोय करून ठेवू आणि इन ॲडव्हान्स आपण आधीच सरांना तसं सांगून ठेवू की 2 टँकर लागतील, म्हणजे मग पाण्याची सगळी व्यवस्थित उत्तम सोय होईल. आणि स्वामी भक्तांची छान आपण सोय करू आणि सगळा प्रसाद झाल्यानंतर भजनी मंडळ येणारच आहे, त्याचा पण सगळ्यांना आपण आनंद देऊयात. असं छान आपला साजरा करूयात स्वामींचा उत्सव. आणि पैशाचा व्यवहार काय आहे तर तुम्ही सगळं बघायचं. कोणाला काय हवं, कोणाला किती पैसे हवे ते लगेच त्यांना द्यायचे त्याप्रमाणे. त्याच्यामुळे काय त्यांच्याकडनं हिशोब मागून घ्या आणि यादीप्रमाणे सगळं सामान आले का नाही हे ते बघा. हो चालेल चालेल. मॅडम तुम्हाला उत्सवासाठी काय लागतील पैसे ते मला सांगा, मी तुम्हाला देईन. तसं मला हिशोब द्या तुम्ही. हो चालेल. तू कोणाचं तरी भलं कर म्हणजे तुझंही भलं होईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी 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 समर्थ स्वामी. काय झालं काय झालं? शांत व्हा पाणी देते मी तुम्हाला. पाणी दे पाणी दे पाणी दे पाणी दे स्वामी समर्थ. शांत व्हा. काय झालं? मला स्वामींनी दर्शन दिलं. स्वामी मला म्हणाले की आयुष्यात तू कोणाचं तरी भलं कर म्हणजे तुझं पण भलं होईल. स्वामींनी आपल्याला शुभ संकेतच दिलेलं आहे, म्हणजे आपलं नक्कीच याच्यातनं काहीतरी चांगलं होणार आहे. उद्या मठात जायचंय ना तुम्हाला? झोपा माता, शांत झोपा. हो हो. मी माझी कामं आटपून येतेच. झोपा लवकर. हो. अरे या देशपांडे साहेब. या नमस्कार नमस्कार. कसं काय शेठजी? काय काम काढलं? काय नाही, या बाजूला आलो होतो. आता आमच्या स्वामींच्या मठात उत्सव आहे, तर त्या उत्सवाच्या निमित्त एक भंडाऱ्याची जबाबदारी सगळी माझ्यावर टाकलेली आहे. तर त्यासाठी आम्हाला एक तांदूळाचा कट्टा हवा आहे अर्जंट. तर तो मी इकडं आलो आहे तर म्हणलं एक तांदूळाचा कट्टा घेऊन जाऊ. तेवढा एक तांदूळाचा कट्टा द्या मला. मी गाडी घेऊन आलेलो आहे, तर गाडीमध्ये तुम्ही कट्टा टाकून द्या. अहो स्वतः कशाला आले तुम्ही? फोन करायचा, पाठवून दिला असता ना. नाही मी आता आलो आहे इथे, गाडी घेऊन आलो आहे, गाडीमध्ये एक कट्टा तेवढा टाकून द्या. चालेल, मनोहरला सांगतो आणि टाकून घेतो. चालेल चालेल. अरे 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 काय केला रे तू?
वय झालं तुझं, सांगतोय तुला नको करत जाऊ परत परत. हां केलं ना नुकसान माझं, काय आता कोण भरून देणार हे? जी माझ्या घरी कोणी नाही हो कमवणार, मी एकटाच आहे हो. ते काय नाही, आजपासून तो कामाला यायचा नाही, चालू लागेल ना. खरंच कोणी नाही हो माझ्या घरी, एकटाच आहे मी कमवणार. हे नुसता नुकसानीचा पाया करून ठेवलाय, कोण भरून ठेवणार ओ माझे शेठजी. नुकसान? कोण आहे? अहो काय आरडाओरडा करताय? अहो काय गरीब माणूस आहे, म्हातारा माणूस, घ्या ना सांभाळून जरा. स्वामी समर्थ आहेत, सगळे नीट करतील. बाबा चला मी मदत करतो, आपण दोघं मिळून उचलून कट्टा गाडीत टाकू. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. शेठजी अहो एक सांगायचं राहिलं, संध्याकाळी मोठामध्ये प्रसादाला या सगळे. अहो देशपांडे साहेब, कामाच्या जमेल्यामध्ये कोणाला जमते? लय काम पडलाय हो, लय काम पडलाय. एक काम करतो, आमच्या माणसाला पाठवून देतो. चालेल? चालेल चालेल. स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अहो इथे काय करताय? चला हात दर्शन घ्या. नाही नाही स्वामींचं दर्शन घ्या, तुमचं कल्याण होईल. नको. ठीक आहे. स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी. अय्या माझी चप्पल कुठे गेली? अगं इथेच तर सोडली होती मी. काका तुम्ही चप्पल पाहिली का माझी? हो तुमच्या चपला तिकडे लावल्या. अय्या किती छान ओळीत मांडून ठेवल्यात नाही चपला? ते काय तिथे आहे. आज पहिल्यांदा माझी चप्पल मला वेळेवर सापडली पा. धन्यवाद काका. बरं का? हां तो माणूस बघा कसं छान चपला पण लावतोय सगळ्या व्यवस्थित. बरं आपण एक काम करू, त्याला इथे एक चप्पल स्टँड काढून देऊ. बरं म्हणजे तो तिथं चपला स्टँडवर कामाला राहील. ठीक आहे. त्यालाही रोजगार मिळेल आणि आपल्या मठाला पण उत्पन्न राहील. चालेल. बरोबर की नाही? हो. प्राण हे आतुर झाले करण्यात आरती. स्वामी करण्यात आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकार आरती. स्वीकार आरती. हरिहर संगे ब्रह्मदेवही खेळे तव भारी. स्वामी खेळे तव भारी. पुनवहासते प्रसन्नतेने मुखचंद्राच्या वरी. राजविती रवी तेजाला तव नयनांच्या ज्योती. स्वामी नयनांच्या ज्योती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकार आरती. स्वीकार आरती. पुण्यप्रद तव नाम सावे सदैव या ओठी. स्वामी सदैव या ओठी. श्वासा संगे स्पंदन व्हावे तुझेच जग जेठी. अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती. जय जय स्वामी तव शक्ती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकार आरती.
ना ना बरोबर चला. आज तुमच्या मेहनत ते आलं नाही का? नाही, तिला जरा घरी काम आहे म्हणून आज ती आली नाही. बरं बरं. पण आज ह्या वेळचा उत्सव हा सगळ्यात चांगला झाला. सगळ्यांनी कामं चांगली केली. अशा पद्धतीनं दरवेळेला आपल्या उत्सवामध्ये लोकांनी कामं करून वाटून घ्यावी आणि त्यामुळे आपला उत्सव चांगला व्हायला पाहिजे असं आपल्या मनामध्ये राहून प्रत्येकाची सेवाभावी वृत्ती त्याच्यात दिसली पाहिजे. आपण जे स्वामींसाठी करतो आहे हे स्वतः म्हणजे हुकुमशाही नाही, आपण होऊन जी सगळं सेवा करतो तशी व्हायला पाहिजे. आणि ह्या वेळा तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? नाही, सगळं तुमचं म्हणणं खरं आहे. फक्त मला एकच सांगायचं आहे की उत्सवाच्या दरम्यान आपल्या या दरवाजाच्या बाहेर एक जो हमाल तो आलेला होता, त्याने चपल्या इतक्या व्यवस्थित लावल्या सगळ्या, तर त्याच्या वयामानाने त्याला आता ते हमाली काम जमत नाही. तर आपण त्याला आपल्या या मठातर्फे जर एक चप्पल स्टँड काढून दिला तर त्यालाही रोजगार मिळेल आणि आपल्या मठाला पण थोडं उत्पन्न मिळेल. तुमच्या लोकांचं काय म्हणणं आहे याच्यावर? तुम्ही म्हणता चपलाचे स्टँडची आयडिया खूप चांगली आहे. म्हणजे लोक तरी आवर्जून तिथं ठेवतील. की फारच छान आहे. म्हणजे देवाच्या समोर कोणी काढतात आणि अस्ताव्यस्त चपला फार वाईट दिसतं ते. पण चप्पल स्टँडची जी आयडिया आहे आणि ते अंमलात आणलं लवकरात लवकर तर खूपच छान दिसेल. आणि लोकांनासुद्धा त्यामुळे चप्पल कुठे काढावे काय हे त्या माणसालासुद्धा त्याच्या घराचा प्रपंच चालवायला आपण त्याला काही मदत करू आणि दिसायला छान दिसतं. सगळ्यांची परवानगी आहे ना या गोष्टीला? हो हो आहे. मठातर्फे त्याला आपण पैसे देऊ ना, आपण काम करावं बस. चालेल. म्हणजे त्याला एक चप्पल स्टँड काढायला तुमची महिना रक्कम चांगली मिळेल आणि येऊन बसून आपलं काम करावं. मंजुरी आहे आमची. धन्यवाद सगळ्यांची. हो सगळ्यांनी चप्पल स्टँडला परवानगी दिलेली आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आता आपण लवकरात लवकर ते अंमलात आणू म्हणजे झालं. मठाचा जीर्णोद्धार करायचा आहे, त्यामुळे बरीच कामं पडली आहेत. त्याप्रमाणे आत्ता जो कार्यक्रम झाला स्वामींचा तो चांगल्या सगळ्यांना पार पडला. अशा प्रकारचे सगळे कार्यक्रम पुढचे उत्सव हे चांगल्या प्रकारे आपण सगळ्यांनी मिळून करायचं. काय म्हणणं आहे यावरती? काय नाही, अगदी आनंदाने करू. तुम्ही आम्हाला जी जबाबदारी द्याल ती अगदी आनंदाने पार पाडू. प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी, करण्यात आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकार आरती, स्वीकार